अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स तसा खूप सोपा व इंटरेस्टिंग सब्जेक्ट, मात्र विद्यार्थ्यांकडून या विषयाला योग्य न्याय मिळत नसल्याने त्यामध्ये अडचणी निर्माण होतात. अर्थशास्त्र म्हटल्यावरती बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये आकडेवारी नेमकी कशी लक्षात ठेवावी हा प्रश्न निर्माण होतो. ही एक मोठी चूक विद्यार्थ्यांमार्फत होते. अर्थशास्त्रात आकडेवारी आहेच, मात्र त्यावर इतका भर दिला नाही तरी चालू शकते. कारण असे काय केल्यावरती ही आकडेवारी लक्षात राहू शकते आणि परीक्षेमध्ये येणारे प्रश्न व त्या संदर्भातील आपली तयारी या दोन गोष्टींना खूप महत्त्व असते. अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा, जास्त गुण मिळवण्यासाठी नेमके कोणते टप्पे फॉलो करणे अपेक्षित असते, या विषयाचे महत्त्व नेमके किती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या मार्फत मिळवणार आहोत. अर्थशास्त्रासाठी बेसिक टू ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघावा व त्यामधील टिप्स फॉलो केल्यास आपणास जास्तीत जास्त गुण प्राप्त होऊ शकतात. सध्याचे प्रश्न टॅकल करण्यासाठी मुळात सर्वप्रथम तो प्रश्न समजावून घेणे अपेक्षित असते आणि त्याच्यानंतर त्यावरती विचार होणे गरजेचे असते. इकॉनॉमिक्सचा विचार केला तर इकॉनॉमिक्समधील बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांना समजत नाहीत. त्याच्या मागचं मोठं कारण म्हणजे बरेचशा उमेदवारांनी बेसिक संकल्पनेवरती भर दिलेला नसतो. त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत बेसिक संकल्पना अति महत्त्वाच्या असतात. यामध्ये इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून आपण MPSCचा विचार केला तर MPSCमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पूर्व आणि मुख्य या दोन्ही टप्प्यांवरती इकॉनॉमिक्स समाविष्ट आहे. पूर्व टप्प्यावरती जर इकॉनॉमिक्सचा विचार केला तर अर्थशास्त्र व सामाजिक विकास या दोन मुद्द्यांच्या भोवती हा पूर्ण अभ्यासक्रम फिरत असतो. मुख्य परीक्षेचा विचार केला तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये GS4 हा जो पेपर आहे या 150 प्रश्नांचा पेपर, यामध्ये अर्धे अर्धे असे दोन भाग पडतात. म्हणजे अर्थशास्त्र हा एक भाग जो अर्धा असतो आणि दुसरा सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा दुसरा भाग जो अर्धा असतो परीक्षेच्या अनुषंगाने. अर्थशास्त्राचा विचार केला जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र या दोन मुद्द्यांच्या भोवती हा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय होतोय, व्हॅरी होतोय. म्हणजेच पूर्व परीक्षेचा ॲप्लिकेशन्स आपण मुख्य परीक्षेमध्ये आहे किंवा वाढीव जो काही टप्पा आहे अभ्यासक्रमाचा तो मुख्य परीक्षेमध्ये समाविष्ट केलेला दिसतो. अर्थशास्त्राच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडून सर्वात मोठी जी चूक होते ते म्हणजे अर्थशास्त्र हे आकडेवारीशी खेळत असणारा विषय आहे असं मानलं जातं. मात्र आकडेवारी ही जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर त्याच्यावरती भर न देता आपण बेसिक संकल्पनेवरती भर दिला तर आकडेवारी बाय डिफॉल्ट बाय प्रोडक्ट म्हणून ॲक्ट करत असते. अशा पद्धतीत अभ्यास केल्यानंतर तुमच्या वैचारिक पातळीमध्ये वाढ व्हायला मदत होत असते. अभ्यासक्रमाचा विचार केला किंवा आपण अर्थशास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल तर नेमके कोणकोणते टप्पे फॉलो करणं अपेक्षित आहे यावरती एक नजर टाकूयात. सगळ्यात पहिल्यांदा अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम आपण समजावून घेणं अपेक्षित आहे. समजावून घेतल्यानंतर तो आपला तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. आता जर तुमचा अभ्यासक्रम व्यवस्थित तोंडपाठ असेल किंवा समजलेला असेल तर आता होणार आहे का, ज्यावेळेस तुम्ही एखादी संकल्पना एखादा प्रश्न वाचत असाल त्यावेळेस तो अभ्यासक्रमाशी लिंक होणार आहे. त्यामुळे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो योग्य पद्धतीत समजावून घेऊन तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता येतो तर सुरुवातीला अर्थशास्त्र या विषयातील सर्वसाधारण म्हणूयात, मूलभूत म्हणूयात, या सगळ्या कॉन्सेप्ट किंवा संकल्पना तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्ही बेसिक पुस्तके वापरू शकता. त्यामुळे होणार आहे काय तर अर्थशास्त्रावरती जी मोठी बिल्डिंग बांधणार आहे तुम्ही, ती बिल्डिंग बांधण्यासाठी ॲज अ बेस तुमचा या ठिकाणी पक्का होणार. यामध्ये कशाचा समावेश होणार आहे? पहिला मुद्दा अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय हे समजणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्था नेमकी काय असते, त्याचे प्रकार नेमके कोणते असतात, ते प्रकार पडतात कसे, त्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर असतात, या साध्या आणि सरळ सोप्या ज्या काही संकल्पना असतात त्याच माहीत नसतात. त्यामुळे याच्यावरती ॲप्लिकेशन ओरिएंटेड विचार करायला लावणारा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीत ट्रिकी प्रश्न होऊन जाऊन तो तुम्हाला सोडवता येत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न कसे नेमके येत आहेत हे बघणे. यातून दोन गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. पहिला जो मुद्दा आहे प्रश्नांचे स्वरूप कळणारे. आयोग कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारत आहे आणि विचारलेले प्रश्न हे कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते शब्दप्रयोग केले जात आहेत या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा विषयातील नेमके कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत हे देखील यातून तुम्हाला कळणार आहे. आणि या दोन गोष्टींवरून एक प्रकारची तुम्हाला दिशा अर्थव्यवस्थेसाठी प्राप्त होणार आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा संदर्भ साहित्यांची निवड. आता संदर्भ साहित्यांची निवड करत असताना बरेचसे उमेदवार इथेही गफलत करतात.
संदर्भ साहित्यांची जी काही निवड आहे ती योग्य आणि दर्जेदार असणं अपेक्षित आहे. त्यामुळे होतं का, तर वारंवार तुम्ही जी काही पुस्तक सूची बदलत असता याच्यापासून तुम्हाला अलिप्त राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही, अन्यथा मी असं म्हणेन की इंग्रजी किंवा हिंदी जर व्यवस्थित कळत असेल तर त्या पद्धतीत मटेरियल वापरलं तरी चालेल. सुरुवातीला आपल्याला वेळ दिला तरी चालू शकेल, मात्र ॲट द टाइम ऑफ एक्झाम जो तुमचा वेळ आहे तो त्या ठिकाणी वाचणं अपेक्षित आहे. त्यामुळे संदर्भ साहित्यांची निवड या ठिकाणी योग्य आणि दर्जेदार असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुरुवातीला वेळ जातो, मात्र नंतरचा जो काही कालावधी आहे तो ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये तुमचा वाचू शकतो. पाचवा महत्त्वाचा मुद्दा, अभ्यासक्रमाला समोर ठेवून संदर्भ साहित्यातून तो भाग व्यवस्थितरित्या समजावून घेणं अपेक्षित आहे. फक्त वाचन करणे एवढे अपेक्षित नसते, तर संकल्पना समजणे, त्यावर विचार करता येणे हे इतके महत्त्वाचे असते. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑन द प्रोसेस होणं अपेक्षित आहे. यासाठी संकल्पना अभ्यास करत असताना किंवा संकल्पनांवरती विचार करत असता स्वतः काही आपल्याला प्रश्न विचारता येणं अपेक्षित आहे. एक उदाहरण तुम्हाला देतो. आंतरराष्ट्रीय संस्थांचा उगम जर आपण शिकत असू तर आंतरराष्ट्रीय संस्थांचा उगम नेमका का झाला, तो कसा झाला आणि तो कधी झाला. आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय संस्थांचा उगम होण्यासाठी काही पार्श्वभूमी आहे. त्यामध्ये पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध आहे. दुसरे महायुद्ध झाल्यानंतर पूर्ण जगामध्ये सहकार्याची आणि समन्वयाची भावना नव्हती आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यापार करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती चलनविषयक धोरणे ठरवण्यासाठी एक अपेक्स बॉडी नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधी एकत्र आले, युएनची स्थापना झाली. युएनची स्थापना झाल्यानंतर त्याच पद्धतीमध्ये व्यापाराच्या अनुषंगाने ITOची स्थापना होण्यासाठी वाटाघाटी चालू झाल्या. त्याच पद्धतीमध्ये जर विकास करायचा असेल तर IBRD असेल, त्याच्यानंतर ITOचं रूपांतर नंतर WTO मध्ये झालं. त्याच्यानंतर देवाणघेवाणीसाठी चलनविषयक जर काही त्रुटी असतील तर ते दूर करण्यासाठी IMFची स्थापना झाली. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संस्थांचा उगम हा जो मुद्दा आहे तो बघत असताना तर का झाली हा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आता हा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर काय होतं आहे, तर आंतरराष्ट्रीय लेवलवरती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य आणि समन्वय ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांचं उगम होणं ही त्या काळाची गरज होती. ही कधी झाली तर तुम्हाला माहिती आहे 1945च्या नंतर या सगळ्या संस्थांचा उगम होत गेला. त्याच्यानंतर कशा पद्धतीत झाल्या तर त्या पद्धतीमध्ये ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत जाणार आहेत. या पद्धतीत तुम्ही जर अभ्यास केला तर परीक्षेमध्ये त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्याच्यावरती विचार करता येतो. म्हणजेच एकंदरीत या सगळ्या मुद्द्यांवरून एक गोष्ट कळते की तुम्हाला विषय व्यवस्थित समजून घेणं अपेक्षित आहे. आता हा जो मोठा टप्पा तुम्ही पार केल्यानंतर जर तुम्हाला नोट्स जमत असतील तर त्या काढाव्यात, मात्र त्या फर्स्ट रिडिंगमध्ये कधीही काढू नयेत. कारण की बरेचसे विद्यार्थी नोट्स काढत असताना पहिल्या रिडिंगच्या वेळेस हातामध्ये पेन आणि कागद घेऊन बसतात आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करतात. नोट्स ह्या कधीही पहिल्या रिडिंगमध्ये काढायच्या नसतात. पहिलं रिडिंग, दुसरं रिडिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या रिडिंगमधून काय समजलेलं आहे हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिणं म्हणजे नोट्स. विषय समजल्यानंतरच त्या काढणं अपेक्षित असते. नोट्स काढताना सिंगल पेपरवरती काढणं गरजेचे आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा का, तर नोट्स काढत असताना जर कदाचित व्हॅल्यू ॲडिशन करावी लागली तर सुट्टे पेपर असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते पेपर ॲड करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. उदाहरणार्थ आर्थिक संदर्भातील जे काही चालू घडामोडी आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करायचे असेल तर तुम्ही सिंगल पेपरमध्ये त्या लिहून त्या संकल्पनेशी रिलेटेड त्या तुम्ही अटॅच करू शकता. या सगळ्या गोष्टी झाल्या अभ्यासातील पहिल्या टप्प्याच्या. आता यानंतरचा टप्पा असतो तो म्हणजे तुमच्या अभ्यासाला पॉलिशिंग देण्याचा टप्पा किंवा आपण म्हणूया टचअप काढण्याचा टप्पा. ही आता वेळ टचअप काढण्याची आहे. याच्यामध्ये काय काय होणार आहे तर यामध्ये काही महत्त्वाचे घटक व्यवस्थित समजले नसतील तर ते पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या मुद्द्यांवरती कमांड मिळवणं अपेक्षित आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी इकॉनॉमिक संदर्भातील चालू घडामोडी यांची जोड तुम्हाला या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीची जोड तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याच पद्धती इंडिया इयरबुक असेल. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या इकॉनॉमिकच्या ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्नांसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण की बेसिक मुद्द्यांवरती प्रश्न विचारण्याचा ओघ आता कमी आहे, मात्र जास्तीत जास्त ॲप्लिकेशन ओरिएंटेड विद्यार्थ्याला विचार करता येत आहे का नाही त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि जोपर्यंत तुम्ही बेसिक संकल्पना करत नाही तोपर्यंत ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न तुम्हाला समजणार नाहीत. म्हणून पहिला जो काही मुद्दा मी सांगितला तो बेसिक संकल्पनेचा आहे. आता तुम्हाला ॲप्लिकेशन ओरिएंटेड अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणूया ॲडव्हान्स्ड लेवल ऑफ स्टडी. यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा करंट अफेअरची जोड दिल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट इज रिव्हिजन. जे काही तुम्ही अभ्यास करत आहात त्याला वारंवार रिव्हिजन देणं अपेक्षित आहे. बिकॉज रिव्हिजन इज अ मदर ऑफ मेमरी.
जोपर्यंत तुम्ही अभ्यासाला रिव्हिजन देत नाही तोपर्यंत तुमच्या जे काही केलेला अभ्यास आहे तो जास्ती कालावधीसाठी सस्टेन राहणार नाही, तो तुमच्या लक्षात राहणार नाही. तुम्ही केलेल्या अभ्यासाला उजळणी दिली नाही तर तो नक्कीच विसरला जाणार आहे. त्यामुळे उजळणी खूप महत्त्वाची आहे. झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न वारंवार पाहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्याला आयोगाच्या प्रश्नांची समज यायला सुरुवात होते. कारण की फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग जोपर्यंत तुम्ही रिडिंग वाढवत जाताल, पहिल्या रिडिंगमध्ये जे काही गोष्टी समजल्या असतात त्याच्यामध्ये दुसऱ्या रिडिंगमध्ये नक्कीच भर पडते. मुद्दा तोच असतो, शब्द तेच असतात, मात्र तुमच्या आकलन क्षमतेमध्ये फरक पडत जातो. त्यामुळे तुमच्या प्रश्नपत्रिकांमधील देखील प्रश्नांमध्ये वारंवार वाचणं अपेक्षित आहे. तुम्ही अभ्यासात असलेल्या संकल्पनांवरती स्वतः आयोगाच्या धर्तीवरती प्रश्न तयार करणे तितकंच महत्त्वाचं आहे. याचा फायदा बऱ्याच उमेदवारांना किंबहुना अधिकाऱ्यांना झालेला दिसतो. संकल्पना वाचत असताना तुम्हाला आयोगाच्या धर्तीवरती प्रश्न तयार करता येणं अपेक्षित आहेच. आणि शेवटचे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. कारण की दोन्ही परीक्षा, पूर्वपरीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, MPSCच्या बाबतीत दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या परीक्षा असतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा आवाका समजणार नाही, ती स्ट्रॅटेजी तुमच्या डोक्यामध्ये रन होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. विद्यार्थी यामध्ये परीक्षेच्या अगोदर काही टेस्ट सिरीजचा वापर करू शकतात आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी तुम्ही करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच अर्थशास्त्र विषयामधील अभ्यासाला जो काही वेळ लागतोय तो कमी होत जाणार आहे. अर्थशास्त्र या विषयावरती तुमची पकड बसणार आहे. कोणत्याही प्रकारचा टिकी प्रश्न आला तरी त्याच्यावरती तुम्हाला विचार करता येणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त योग्य उत्तर त्या ठिकाणी काढू शकणार आहात. जरी एखादा आउट ऑफ सिलेबस असं म्हणूयात आपण प्रश्न पडला तरी तुमची विचार करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्याच्यावरती तुम्ही त्या योग्य पद्धतीत प्रश्नावरती कमांड मिळवणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.